न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अंबड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाईची करण्याचे धोरण केले असून त्याचा गुन्हेगारीवर परिणाम झालेला दिसून येतोय। प्रशिक अशोक अडांगळ यांस पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी करून अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप ठाकूर यांना त्याचा शोध घेऊन त्या स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री नाईद शेख, पोलीस नाईक परदेसी, पोलीस शिपाई प्रवीण राठोड, पोलीस शिपाई अनिल गाढवे, पोलीस शिपाई शिंदे, पोलीस शिपाई मते, पोलीस शिपाई संदीप भुरे अशांनी प्रशिक अशोक अडांगळे वय वर्ष 26 राहणार सिडको नाशिक यास गोपनीय बातमीच्या आधारे त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले। त्याला 14 फेब्रुवारीपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे स्थानबद्ध करण्यात आले। गेल्या 2 ते 3 महिन्यातच सराईत गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली असून अंबड पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याचे धोरण हाती घेतल्यामुळे अंबड पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले। परिमंडळ 2 अंतर्गत काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी सराईत गुन्हेगार प्रतीश अंडागळे याच्यावरती MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई ही अंबड पोलीस स्टेशनचे इंचार्ज PI ठाकूर, PI नजन व DBच्या स्टाफ यांच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे। अशाच प्रकारे परिमंडळ 2 यामध्ये जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 3 आरोपींना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे। ज्या आरोपींचं रेकॉर्ड आहे त्या सर्व सराईत गुन्हेगारांची यादी तयार करून अशा प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार आहे। लाल दिवा न्यूजसाठी